धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि हा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। कारण काय आहे तर आता या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अंजली दमानिया यांनी सुद्धा आता आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे खंडणी प्रकरण धनंजय मुंडेंना भोवणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अन्नाच्या नादाने आता ते एखाद्या वेळेस बिन भाड्याच्या खोलीत बी जाऊ नये अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील क्रूरता स्पष्ट करणारे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानं महाराष्ट्र हादरला। किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतोय। या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचं स्पष्ट झाल्यानं धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा देणं भाग पडलं। मात्र आता या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मुंडे सहआरोपी धसांचा काय दावा? 19 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या सरकारी निवासस्थानी खंडणीची डील। बैठकीत पवनचक्की कंपनीचे 2 अधिकारी सुनील बिक्कड, वाल्मिक कराड आणि स्वतः धनंजय मुंडे उपस्थित असल्याचा सुरेश धसांकडून दावा। बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 3 कोटींची खंडणी मागण्यात आली होती। यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फोनवरून त्यांच्या वरिष्ठांना प्रकार कळवला। पवनचक्की कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं। धनंजय मुंडेंचं पण पूर्णपणे वाटोळं हे वाल्मिक अण्णा कराड यांनी केलेलं आहे आणि वाल्मिक अण्णाच्या नादाने आता ते एखाद्या वेळेस बिन भाड्याच्या खोलीत बी जाऊ नये अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली। संतोष देशमुखांचं एवढं मोठं पान धनंजय मुंडेंशिवाय कसं काय हल्लं हा माझा सवाल आहे। तर मग एवढा मोठा खून करण्याचं पान वाल्मिक अण्णा कराड एकटा निर्णय घेऊ शकतो का? फोन नंबर चेक केले, कोणाला कधी फोन झाला होता, पोलिसांना कुणी कुणी फोन केले होते, कशा पद्धतीने पाठराखण कोणाकोणाची कुठं कुठं झाली होती, याचं सगळं जर तुम्ही काढलं तर तुम्हाला नक्कीच कळू शकेल की याच्यामध्ये कदाचित आम्ही डायरेक्ट बोलू शकणार नाही पण असू शकतात। पण जर मंत्रीच तो व्यक्ती असेल तर कुठला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी काम करणार आहे? म्हणजे तिथं देशमुख परिवारातला जो आपलं धनंजय देशमुख आहे ते बोलताना काय बोलले की जर पोलीस नसते तर माझा भाऊ जगला असता। वाल्मिक कराडसह त्यांच्या गँगच्या कारनाम्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले। विरोधकांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंविरोधात आघाडी उघडली। परिणामी आता त्यांना राजीनामा द्यावा लागलाय। त्यामुळे धनंजय मुंडेंचं राजकारणातलं भविष्य तुर्तास तरी अंधारलेलं दिसतंय। धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास। भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे 1995 पासून राजकारणात सक्रिय। भाजपमध्ये संघटनात्मक विविध पदांवर काम। 2009 मध्ये परळीमध्ये विधानसभेवर पंकजा मुंडे यांना संधी। धनंजय मुंडे यांना विधान परिषदेवर संधी, पण भाजपमध्ये धनंजय नाराज। गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बंड करत धनंजय यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। अजितदादा पवारांचे विश्वासू अशी ओळख। 2014 मध्ये पंकजा मुंडेंविरोधात निवडणूक लढवून पराभूत। 2014-2019 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी। 2019 मध्ये पंकजा मुंडेंचा पराभव करून विधानसभेत। 2019 ते 2022 मविया सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री। राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवारांना साथ। एकनाथ शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीआधी पंकजा मुंडे यांच्याबरोबर समेट। फडणवीस सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी त्यांची वर्णी। 4 मार्च 2025 ला मंत्रिपदाचा राजीनामा। धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे आणि माझी आदरांजली संतोष देशमुखना। मी त्यांचा राजीनामा सोडा, त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर मी जाऊन पुन्हा एकदा बीडला येऊन डोकं टेकेन संतोष देशमुखांपुढे की माझी आदरांजली तुम्हाला ही असेल। नाही, नक्कीच आरोपी म्हणून त्यांचं नाव आलं पाहिजे। आमदारकी म्हणजे लोकांसमोर येण्याचा पण आता ह्यांचा चेहरा राहिला नाही आहे आणि राजीनामा देऊन परत 6 महिन्यानंतर त्यांना परत मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, कारण का हे सरकार दाखवण्यापुरतीच हे सगळे नाटक करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा काही निष्पन्न झालं नाही म्हणून स्टेटमेंट देईल। म्हणून त्यांना आरोपी म्हणून त्यांना नेमलं गेलं पाहिजे। गोपीनाथ मुंडेंचं बोट पकडून राजकारणात आलेल्या धनंजय मुंडे यांनी परळी आणि बीडमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं। पुढे काकांना धक्का देत अजित पवारांच्या साथीनं बीडमध्ये आपलं राजकारण विस्तारलंच, शिवाय राज्यभरात आपली ओळखही निर्माण केली। पण राज्यस्तरावर गेल्यानंतर जिल्ह्यात साथ देणाऱ्या वाल्मिक कराड यांनी टोळीने केलेल्या कारनाम्यामुळे धनंजय मुंडे मात्र अडचणीत आले।
विरोधक सुद्धा, त्याच्या विरोधात आंदोलन करणारी मंडळी सुद्धा वाल्मिक अण्णा या असं नाव घेऊन असं संबोधून त्याला बोलवतात. तर ही अत्यंत म्हणजे ही दहशत किती होती आहे त्या माणसाची. आणि तो जरी आज सध्या कारागृहामध्ये असला तरी त्याची जी काही यंत्रणा आहे एकूण, त्या यंत्रणेचा आपल्याला त्रास होईल या भीतीनेच त्याला अण्णा हे विरोध अजूनही लावलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे यांचा जो काही राजीनामा आलेला आहे तो याच्यामागे कुठलंही एक असं कारण नाही. संतोष देशमुख हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. मात्र याच वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे पुरते गोत्यात आले. हे सगळं पाहता धनंजय मुंडे यांची राजकीय वाटचाल अत्यंत कठीण आहे. राजीनाम्यामुळे मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसल्यानं आता ते पुढे काय करणार हा प्रश्न उपस्थित होतो. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.